देवी महात्म्य अध्याय 15वा। या अध्यायामध्ये देवीचे ध्यान, पूजन आणि होम हवन कशा प्रकारे करावे याचे वर्णन आहे। देवी महात्म्याचे एकूण 16 अध्याय आहेत। या सर्व अध्यायांची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। श्री गणेशाय नमः। श्री देव्यै नमः। सूत शौनकांते सांगत मार्कंडेय शिष्या निरोपित मेधासुरथासी कथित ध्यान पूजन देवीचे। ऋषी म्हणे रूपा लागुण ऐके देवीचे ध्यान पूजन। देवी असे त्रिगुणापन राजसी तामसी सात्विकी। त्रिप्रकारांची देवी जाण विश्वस्वरूपे सर्व आपण। चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहु नामे वर्णिती। हरीची योग निद्रा भगवती ईस महाकाली ऐसे म्हणती। ती तमोगुणा असे निश्चिती मधुकैटभ मर्दिनी ते। मधुकैटभ नाशार्थ जाण स्तविता जाहला कमलासन। तिचे स्वरूप करितो वर्णन ध्यान ऐके राजेंद्रा। दशवदन दशभुज दशपाद अनंत तेज कृष्णवर्णाती तेजपुंज विराजमान दिसतसे। तीन नेत्रांची शोभे माळा यास्तव दिसतसे सोज्वळा। तैसाची दंत दाढा सकळा भयंकर रूप दिसे। रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसतसे श्रीची। दाही हस्तकी आयुधांची प्रभा फाके दश दिशा। खड्गबाण गदा शूळ शंख चक्र भ्रुशुंडी केवळ। परिघ कार्मुक शिरकमळ गळत रुधिर धरी करी। ती ही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दुरत्यया। आराधिता पूजी जोतया वश्य करी चराचर। आता सर्व देव शरीरापासूनी जी का प्रकट जाहली भवानी। अमित प्रभा त्रिगुणरूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष। महिषमर्दिनी ती जाण श्वेत असे तियेचे आनन। जियेचे भुज नीलवर्ण श्वेतस्तनमंडल जिचे। रक्तमध्य शरीर जाण रक्तमय असत जियेचे चरण। जंघाउरू रक्तवर्ण अत्यंत मद जियेचा। अत्यंत चित्र जियेचे जघन चित्रमाल्यांबर भूषण। अंगी शोभे चित्रानुलेपन कांती रूप सौभाग्यशील। अष्टादश भुजा देवी प्रेम भावे ती पूजावी। जी सहस्त्रबाहू वैभवी शोभतसे जगदंबा। अष्टदश हस्तकी जाण आयुधे करीतसे धारण। दक्षिणा दहकरापासून क्रमे करुण सांगिजेती। अक्षमाला कमल बाण खड्ग वज्र गदा धारण। चक्र त्रिशूल जाण शंख घंटा पाशतो। शक्तिदंड आणि चर्म चाप पाणपत्र कमंडलू उत्तम। ही अष्टादश आयुधे परम अलंकृत भुजतही। सर्व देवतामयी जाण ईशा महालक्ष्मी आपण। भावे करी जो आराधन लोकस्वामी होयतो। सर्व लोकांचा होय पती तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती। तयाची आज्ञा वागविती इंद्रादी सर्व सुरवर। आता गौरी देहापासून जी का जाहली उत्पन्न। जी सत्वगुणैक निधान महासरस्वती ती। जी शुंभासुर निब्रहिणी साक्षात वर्णिली भवानी। जी अष्टभुजा आयुधपाणी आयुधे तिची सांगतो। बाण मुसल शूल चक्र शंख घंटा लांगल कार्मुक। अष्टहस्तकी आयुधे देख धरिती जाहली राजेंद्रा। ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देतसे तत्वता। शुंभणी शुंभांसी समरता करीती जाहली जगदंबा। नरेंद्रा या प्रकारे करुण मूर्तीची स्वरूपे केली वर्णन। या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी। महालक्ष्मी अष्टादश भुजा जेव्हा तियेची करावी पूजा। अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी। मध्यदेवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन।
पृष्ठभागी त्रयमिथुन पूजावे ते सांगतो. स्वपत्नीसह चतुरानन मध्ये तयाचे करावे पूजन. गौरी सहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मी सहित नारायण तयाचे वामभागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश भुजा देवी महालक्ष्मी स्थापावी. तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टबाहू सरस्वती वामभागी पूजावी निश्चिती. तैसेच काल मृत्युते पूजिती दक्षिणोत्तर क्रमाने. भावे सर्वारिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभाते जाहली मारिती. तियेची पूजा करावी निश्चिती ऐसे चित्ती वाटेल. तै तिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मी पूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊनिया. अग्रभागी देवी त्रय जाण पृष्ठी मिथुनत्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाण नवशक्ती पूजाव्या. अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामांप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंद जननी. सहावी जाणावी कात्यायनी कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण सिद्धिदात्री नववी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करून पूजा काळी पूजाव्या. अथवा वैश्वानर पीठाचे ठाई नवशक्ती ते वर्णिले पाही. त्यांची नावे ऐकलवलाही त्या पीठ देवता जाणाव्या. पता श्वेतारुणा जाण कृष्णा धूम्रा तीव्रा आपण. स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वालिनी ती नववी पै. पूजन या नवशक्तीचे अवश्याधी करावे साचे. रुद्रविनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमो देवे या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तवावी. अवतारत्रयाची पूजा जेव्हा करावी महाराजा. संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्यांसी त्यांसी म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार तिचेसी हे तीन अवतार. कार्यार्थ घेतले समग्र संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजा सत्वरी चंडिकेते सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी तत्वता. अर्ध्यादिभूषणे गंधाक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य. राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तियेसी अर्पावा. चुरामांस रुधिराक्त बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मणे यथार्थ क्षत्रियाने करावा. यथाधिकारे बली करुण मग देवीसी करावे नमन. आचमननीय सुगंध चंदन करोद्वर्तन अर्पावे. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण. सद्गदित अंतःकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर. छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती. म्हणून तो देवपंक्ती महिषासुर पूजावा. देवीच्या अग्रभागी जाण अथवा दक्षिणागी आपण. देवीचे प्रिय सिंहवाहन पूजा तयाची करावी.
जो मूर्तिमंत धर्म समग्र, जेने धरिले चराचर, घेऊनी सिंहाचा अवतार, सेवा करी जगदंबेची. जे जे काही करावे देवीस, व्हावे तेव्हा एकाग्र मानस, मग कृतांजली सावकाश, होऊनी स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत पठण करावी तिनी चरिते, जितुका असेल आपुला हेत, तितुके प्राकृत वाचावे. प्राकृत ग्रंथ वाचिता पाही, त्यासी नेम काहीची नाही, एक पत्र अथवा सर्वही, वाचिता जगदंबा संतोषे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ, पुराणिक सांगती यथार्थ, जैसा अवकाश मनोरथ, तितुके पत्रे वाचिती. म्हणून प्राकृत महात्म्य जाण, पाहिजे तितुके करावे पठण, परी संस्कृताचे असे कठीण, येथे वर्णन केले ते. संस्कृत महात्म्य करिता पठण, आदी छंद ऋषी देवता ध्यान, बीजशक्ती शापमोचन, केल्या वाचोन व्यर्थते. या सप्तशती स्तोत्राचा जाण, मेधा ऋषी असे आपण, गायत्री आदी सप्तछंद पूर्ण, तिन्ही देवता अनुक्रमे. प्रथम चरित्राचा जाण, ब्रह्मा ऋषी असे आपण, गायत्रीचा छंद पूर्ण, महाकाली देवता. नंदाशक्ती रक्तदंतिका बीज, अग्नितत्व जाण सुतेज, महाकाली प्रित्यर्थ सहज, जप विनियोग करावा. मध्यम चरित्राचा जाण, विष्णू ऋषी असे आपण, उष्णिक नामे छंदपूर्ण, महालक्ष्मी देवता. शाकंभरी शक्ती दुर्गा बीज, वायुतत्व असे सुतेज, महालक्ष्मी प्रित्यर्थ सहज, जप विनियोग करावा. अंत्यचरित्राचा जाण, रुद्र ऋषी असे आपण, अनुष्टुपहाची छंदपूर्ण, महासरस्वती देवता. भीमाशक्ती भ्रामरी बीज, सूर्यतत्व असे सुतेज, महासरस्वती प्रित्यर्थ सहज, जप विनियोग करावा. ऐसे छंद ऋषी उच्चारुण, कवच अर्गला किलक जपोन, सरहस्य करावे पठण, नाही तरी व्यर्थ असे. कोणी ऐसे जपती जान, अर्गला किलक कवच जपोन, मग रहस्य करीती पठण, त्यासही प्रमाण असे की. क्षररेफ विसर्ग चुकता, तत्काळ विघ्न होय तत्वता, शापमोचना वाचूनी हाता, फल न ये कदापि. आणिक एक असे अटक, तेही सांगतो तुझ सम्यक, पाठ संपुटित सकळिक, तो संस्कृताचा करावा. संपुटित म्हणजे जाण, जो का मंत्र असे नवार्ण, त्याची नव अक्षरे पूर्ण, मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख, एकादश असती सम्यक, ऋषी छंद देवता ध्यानादिक, अनुक्रमे करावे. नवार्ण मंत्राचा जप जाण, पाठापूर्वी शत करुण, पाठा अंतिही शत आपण, जप करावा मंत्राचा. तरीच चंडी पाठाचे फळ, प्राप्त होतसे शीघ्र केवळ, नाही तरी व्यर्थ सकळ, अनुष्ठान पाठाचे. यथाविधी ग्रंथ पूजन, आद्यंती करावे संपूर्ण, आद्यंती प्रणव लावून, चंडी पाठ करावा. उत्किलन रात्री सुक्त जाण, पाठारंभी करावे पठण, पाठांती देवी सुक्त संपूर्ण, पठण निवेदन करावे. देवी कारणे जप निवेदन, सुरभ्यादी अष्टमुद्रा दर्शन, अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण, पाठानुक्रमे करावे. सुरभी ज्ञान शूर्प योनी, कूर्म पंकजलिंग निर्याणी, या अष्टमुद्रा तत्क्षणी जपा अंती दाखवाव्या. एक चरित्र करणे पठण, तरी मध्यम वाचावे संपूर्ण, मध्यम चरित्राचा जाण, अर्धपाठ करू नये. अर्धपाठ केला असता, विघ्न होतसे तत्वता, ते मध्यम चरित्र वाचिता, 3 अध्याय असती पै. प्रथम चरित्राचा पाठ, एकची करू नये स्पष्ट, 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ, अथवा 2 वाचावी. तैसाची अंत्यचरित्राचा पाठ, एकची करू नये स्पष्ट, वाचावे तिन्ही पाठ वरिष्ठ, अथवा 2 वाचावे.
कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धसाचा, ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना. असो या महात्मे स्तवन, करुणी करावी प्रदक्षिण, साष्टांग घालून या नमन, मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून, देवीचे करावे क्षमापण, वारंवार निरालस्य होऊन, प्रार्थावी ती जगदंबा. प्रतिश्लोकी करावे हवन, ऐसे येथे आहे वर्णन, या सप्तशतीचा जाण, हवन प्रकार सांगतो. डामरादी तंत्रसार ग्रंथी, मंडनकृतमाला मंत्र पद्धती, भैरवादी सर्व तंत्रांची युक्ती, पाहुणी येथे सांगेन. या सप्तशतीत साचार, 7 अनुष्ठानांचे प्रकार, वर्णिले असती सविस्तर, अनुक्रमे परियेसी. एक नवरात्र विधान जाण, दुसरे नित्यचंडी विधान, तिसरे नवदुर्गानुष्ठान, काल रात्री चवथीती. 5वी नवचंडीती जाण, 6वी शतचंडी आपण, सहस्त्रचंडी 7वी पूर्ण, हे 7 प्रकार जाणावे. सहस्त्रचंडी प्रकारे करून, लक्ष कोटी चंडी करावी पूर्ण. आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. आश्विन शुक्ल प्रतिपदे पासून नवरात्र नवमीपर्यंत जाण, उपवास अथवा नक्त करून, अथवा एकभुक्त असावे. उपवासाचे उत्तम फळ, नक्ताचे मध्यम असे केवळ, एकभुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एकभुक्त व्रताचरण, तिही भक्षावे हविष्यान्न, अथवा अयाचित भक्षण फळ उत्तम तयाचे. न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ, स्वकीय वर्णदत्त सकळ तेची उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून, करावे नवरात्र विधान, प्रतिदिनी एकैक पाठ जाण, नवपाठ करावे. करुणी संपुटित मंत्र नवार्ण, कवच अर्गला किलक जपोन, सरहस्य करावे पठन, विप्रद्वारा स्वयेवा. नवमीच्या पाठासुद्धा जाण, अष्टमीस करावे पाठ 2, अष्टमी दिवसी अधिवासन, होमारंभी करावा. नवमी दिवसी होम समाप्ती, करोणी अर्पावी पूर्णाहुती, एक कुमारी निश्चिती, प्रतिदिनी जेववावी. सुवासिनी ब्राह्मण भोजन, करावे यथाशक्ती आपण, परंतु मुख्य कुमारी पूजन, नवरात्र विधानी बोलिले. नवसुवासिनी एक कुमारी, फळ समान असे निर्धारी, पायसतील घृतवधारी, ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम, येते नाही दशांश होम, बहुपाठ करविता उत्तम, प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण, तेने स्वगृह्य विधी पाहून, मग करावे पात्रास दान, ऐसे येथे वर्णिले. सप्तशतीचे पुरश्चरण, 4 प्रकारचे असे जाण, जप होम तर्पण मार्जन, उत्तरोत्तर अधिक फळ. पाठ देवीचे आमंत्रण, हवन हे देवीचे भोजन, तर्पणे करुणी रोगशमन, कुष्ठ जाय मार्जने. जप यथोक्त पाठे करुण, होम तो मंत्र विभागे जाण, ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी. तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण, मार्जयामी येणे मार्जन, देह शुद्धी होतसे. धनवंत तो तेने पाही, होम करावा सर्वदाही, निर्धनासी कारण नाही, तेने पाठ मात्र करावा. सर्वांहुनी उत्तम देख, श्रवण पठणाचे फळ अधिक, 12वे अध्यायी सकळीक, देवीने स्वये वर्णिले. नवरात्राचे ठाई जाण, रात्री करावे देवी पूजन, त्याचे अधिक महिमान, जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण, अथवा कराव्या निरूपण, महोत्सव देवीचा जाण, यथाशक्ती कराव्या. सर्व अनुष्ठानी जाण, हाची विधी सांगितला पूर्ण, ऐसे वर्णिले नवरात्र विधान. आता पुढे श्रवण करा.